नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. 10th SSC बोर्ड इंग्लिशचा पेपर आहे आपला पुढचा, बरोबर. त्याच्यामध्ये समरी रायटिंगचा क्वेश्चन कंपल्सरी आहे आणि बऱ्याच जणांना समरी रायटिंगबद्दल डाऊट आहे. टेन्शन नॉट. या व्हिडिओमध्ये समरी रायटिंग एक्झॅक्टली कसं केलं जातं, कुठल्या स्टेप्स आहेत आणि अनसीन पॅरेग्राफ कुठल्या टॉपिकवरती पडू शकतो, सगळं काही नीट समजून घेऊ. म्हणजे समरी रायटिंग करणं तुम्हाला इझी जाईल. आता हे किती मार्कांना आहे? 5 मार्कांना आहे. 5 पैकी 5 मिळतात. टेन्शन घेऊ नका. फक्त ज्या स्टेप्स सांगतोय त्या नीट फॉलो करतात. क्लिअर. त्याच्यानंतर ह्या व्हिडिओच्या आधी पर्सनल रिस्पॉन्स कसा लिहिला गेला पाहिजे, जरी आपल्याला इंग्लिश नीट लिहिता नाही आलं तरी आलेलं आहे. व्हिडिओ नीट बघून घ्या, समजून घ्या आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिससाठी मी 3 पर्सनल रिस्पॉन्स दिलेत. ते देखील नीट सराव करताल म्हणजे एक्झाममध्ये फुल प्रिपेअर जाताल आणि जो गोल लँग्वेजचा आहे 70+ जाण्याचा, तो आराम के साथ प्रत्येकजण अचीव करताल. पण त्यासाठी सांगितलेल्या गोष्टी नीट फॉलो करा. ठीक आहे. चलो, आता नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये आपल्याला समरी रायटिंगचा क्वेश्चन पडतो, बरोबर. मग आता समरी रायटिंग करताना काही स्टेप्स तर पाहिजेत. मग स्टेप्स कुठल्या आहेत ते बघा. सगळ्यात पहिलं आपल्याला मेन जे पॉईंट्स आहेत त्यांना अंडरलाईन करायची. त्यानंतर ते जे काही पॉईंट्स आहेत त्यांना सिम्पल सेंटेन्सने जोडायचा प्रयत्न करायचा. आता महत्त्वाची लाईन नीट समजून घ्या. डोंट रिपीट द सेंटेन्स अँड डोंट ॲड युअर ओन पॉईंट्स. म्हणजे आपले पॉईंट्स ॲड करायचे नाहीत आणि एकच सेंटेन्स सारखं रिपीट करायचं नाही. त्याच्यानंतर कुठलंही सेंटेन्स पॅरेग्राफमधलं ॲज इट इज कॉपी करू नका, जर ते इम्पॉर्टंट नसेल तर. आता इम्पॉर्टंट असेल हे कशावरनं समजणार? जर सिम्पल 3 ते 4 वर्ड्सचं सेंटेन्स असेल तर ठीक आहे, पण जर तुम्ही मोठं सेंटेन्स जर कॉपी केलं तर लगेच पेपर चेकिंग करणाऱ्या पर्सनला ते समजून येतं. त्यामुळं ही गोष्ट तर टाळाच. नंतर एक स्मॉल टायटल द्यायचं आहे आणि 7 to 8 लाईन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे? समरी रायटिंग करायची. आता बघा, बऱ्याच जणांना काय वाटतं, त्या पॅरेग्राफचं लाईन काउंट करतो आणि मग लिहितो. असं डोक्यात ठेवूच नका, त्यात लय वेळ जाईल, टाईम नाही घालवायचा. सिम्पल डोक्यात ठेवा, 7 to 8 लाईन्समध्ये करायचं आहे, खतम. क्लिअर झालं? नक्की. आणि महत्त्वाची गोष्ट काय, ज्या वेळेला तुम्ही पॅसेज सोडवत असताना त्याच वेळेला पॅसेज नीट वाचा. इम्पॉर्टंट वर्ड्स जे आहेत ते मार्क करून ठेवा. त्याच्यामुळं समरीमध्ये आपला वेळ नाही जाणार. क्लिअर झालं? क्लिक. नक्की. चलो, आता जरा पॉईंट कसे मार्क करायचे ते समजून घेऊ. मार्च 2025ला आलेला क्वेश्चन आहे. पॅरेग्राफ वाचू आणि पॉईंटसोबत मार्क करूया. बघा काय दिलेलं आहे. व्हॉट इज अ क्लासिकल डान्स? अ डान्स विच इज क्रिएटेड or choreograph and perform according to the tenets of the नृत्यशास्त्र is called classical dance. म्हणजे क्लासिकल डान्स म्हणजेच काय आहे तर तो नृत्यशास्त्राचा बेस आहे. झाली पहिली लाईन. एवढं सगळं लिहायची काय गरज आहे का? नाही आहे. नंतर द 2 ब्रॉड ॲस्पेक्ट ऑफ क्लासिकल डान्सिंग आर तांडवा अँड लस्या. आता पॉवर अँड फोर्स आर टिपिकल ऑफ तांडवा. म्हणजेच तांडवामध्ये काय काय असतं? पॉवर आणि फोर्स असतो. ग्रेस अँड डिलिसिसी ऑफ द लस्या. म्हणजे लस्यामध्ये काय असणार आहेत? हे 2 पॉईंट्स आहेत. तांडवा इज असोसिएटेड विथ शिवा. ओके. लस्या विथ पार्वती. डन. डान्स विच इज पुअर मुवमेंट इज कॉल्ड नृत्या. डान्स विच इज इंटरप्रिटेटिव्ह इन अ नेचर इज कॉल्ड नृत्या. बघा, हे इम्पॉर्टंट वर्ड्स काय केले मी? अंडरलाईन केले. आता ह्यांना जोडलं कसं ना ते समजून घ्या. बघा पहिली लाईन काय लिहिलं आहे? क्लासिकल डान्स फॉलो नृत्यशास्त्र अँड कन्सिस्ट 2 ॲस्पेक्ट. बघा काय करतं? क्लासिकल डान्स ह्याला फॉलो करतं. 2 ॲक्सेप्ट आहेत, 2 लिहिलं. मग तांडवा काय? पॉवरफुल, असोसिएटेड विथ शिवा. झालं, बरोबर. नंतर लस्या ग्रेसफुल आहे. नंतर लिंक विथ पार्वती. डन. पुढं नृत्या काय आहे? पुअर मुवमेंट आहे. नंतर नृत्या काय आहे तर इंटरप्रिटेटिव्ह आहे. झालं. किती इझी आहे, काय अवघड आहे? काहीच नाही. फक्त मी इम्पॉर्टंट वर्ड्स काढले आणि त्यांना जॉईन करायचा प्रयत्न केला. जमेल? नक्की जमेल, प्रत्येकाला जमेल. पुढं बघा, पुढं काय दिलं आहे? डान्सर इज क्लासिकल ट्रॅडिशन हॅज टू हॅव इयर्स ऑफ ट्रेनिंग बिफोर ऑर शी कॅन बिगन टू परफॉर्म ऑन अ स्टेज. म्हणजे स्टेजवर जाण्यासाठी भरपूर वेळा प्रॅक्टिस करावी लागते आणि त्यात वर्ष द्यावे लागतील. नंतर बघा, व्हॉट आर द मेन स्कूल ऑफ क्लासिकल डान्सिंग? कुठले आहेत? भरतनाट्यम, कथकली, मणिपुरी आणि कथ्थक. आता हे महत्त्वाचे वर्ड्स झाले. ठीक आहे. आणि हे सुद्धा होते नंबर ऑफ इयर्स घालवल्यानंतरच स्टेजवरती प्रत्येकजण परफॉर्म करू शकतो. त्याच्यानंतर भरतनाट्यम इज ओल्डेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर डान्स. ओके. मोस्ट पॉप्युलर डान्स इन इंडिया.
अर्लियर इट वॉज नोन बाय व्हेरियस नेम, सम कॉल्ड इज भरतनाट्यम, सम नाट्यम, देसी अत्तम अँड सम सिदार. ही त्याची नावं दिलीत, पण ही नावं काही एवढी इम्पॉर्टंट नाही आहे, भरतनाट्यमच लिहायचं आहे. द डिस्ट्रिक्ट ऑफ तंजोर अँड कंचीपुरम ऑफ तमिळनाडू. ओके, तमिळनाडूमध्ये काय झालं, हे डेव्हलपमेंट झालं म्हणजे सुरू झालं बा, पुढं दिलेलं आहे. ठीक आहे, नंतर पुढं काय झालं, इट वॉज डान्स ॲज अ सोलो परफॉर्मन्स बाय देवादिस ऑल द एस्पेशियस ओकेशन. लेटर किंग अँड रिच पीपल लेंड देअर प्रोन्टेज. म्हणजे पुढं ते वाढायला सुरुवात झाली, कुणामुळं, तर किंग आणि रिच पीपलमुळं. ठीक आहे, इम्पॉर्टंट वर्ड्स अंडरलाईन केले. आता कसं लिहिलं आहे त्याकडे लक्ष द्या. बघा, डान्सर नीड्स इयर ऑफ ट्रेनिंग बिफोर परफॉर्मिंग. झालं, इझी. पुढं बघा, मेन क्लासिकल डान्स फॉर्म भरतनाट्यम, कथकली, मणिपुरी, कथ्थक. आलं. पुढं, भरतनाट्यम ओल्डेस्ट, सगळ्यात ओल्डेस्ट आहे. डेव्हलप इन तमिळनाडू वॉज परफॉर्म बाय देवीदासीस. नंतर पुढं काय, तर ते पुढं वाढलं. पेट्रोनेज लेटर गेन बाय रॉयल पेट्रोनेज. समजलं, किती इझी आहे. फक्त इम्पॉर्टंट वर्ड्स अंडरलाईन करणे आणि स्टेटमेंट बनवणे. मग आता आपली समरी रायटिंग कशी दिसली पाहिजे तेही बघा, अशी आपली समरी रायटिंग दिसली पाहिजे. आता ह्या ठिकाणी थोडंसं वर्ड्स माझे जास्त बसले ना, त्यामुळे तुम्हालाही छोटं वाटत असेल, पण जर तुम्ही बुकवर लिहिलं ना तर हे आराम के साथ 7 to 8 लाईन्सचं होऊन जाईल. समजलं, नक्की कसं लिहायचं कळलं, शुअर. आता 2024ला आलेला पॅरेग्राफ बघा, मी तर ऑलरेडी अंडरलाईन करून ठेवलं आहे. हा पहिला आस्पेक्ट होता, हा दुसरा आस्पेक्ट होता, नंतर हा तिसरा आस्पेक्ट होता. त्यांनी अनसीन पॅरेग्राफ जो असतो, म्हणजे नॉन टेक्स्च्युअल जो पॅरेग्राफ असतो, त्याला डिझाईनच असं केलेलं असतं की पहिल्या 4-5 लाईनमध्ये वेगळी इन्फॉर्मेशन, पुढच्या 4-5 लाईनमध्ये वेगळी इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर वेगळी इन्फॉर्मेशन. वरतीसुद्धा तसंच होतं बघा, वरती सुरुवातीला वेगळी इन्फॉर्मेशन होती, त्यानंतर वेगळी आली आणि त्यानंतर वेगळी आली. हे तर पहिलं समजलं पाहिजे. हे जर समजलं ना तर काम तमाम. आता पुढं बघा, हे कुणाबद्दल होतं, तर सचिन रमेश तेंडुलकर सरांबद्दल होतं. त्यांची इथं पर्सनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर त्यांनी डेब्यू कधी केला ते सांगितलं आहे. नंतर 100 सेंचुरीज त्यांनी केलेल्या आहेत. 30,000 इंटरनॅशनल रन्स आहेत. कुणाच्या अंडर ट्रेन झाले ते पण मेन्शन केलं आहे. एवढे सगळे अवॉर्ड्स त्यांना मिळालेले आहेत. सोबतच भारतरत्न हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड 2013मध्ये मिळालेला आहे. सगळं मेन्शन झालेलं आहे. मग आता हे जी समरी करताना हेच पॉईंट मांडायचे. बघा समरी रायटिंग किती व्यवस्थित लिहिलं आहे. सचिन रमेश तेंडुलकर, बॉर्न ऑन 24 एप्रिल 1973. कोण होते, इज अ फॉर्मर इंडियन इंटरनॅशनल क्रिकेटर, ग्रेटेस्ट बॅट्समन ऑफ ऑल द टाईम, ऑल्सो रेफर ॲज गॉड ऑफ क्रिकेट. इथपर्यंतची सगळी इन्फॉर्मेशन आली. कळलं, नक्की. पुढं आता त्यांच्या करिअरबद्दल लिहायचं आहे. मग बघा, ॲट 15 नोव्हेंबर 1989 अगेन्स्ट पाकिस्तान इन कराची ही मेड हिज डेब्यूट जस्ट ॲट एज ऑफ 16 अँड टिल नाऊ मेड 100 सेंचुरीज, 30,000+ रन. झालं, करिअरची इन्फॉर्मेशन आली. डन. पुढं बघा, फॉर हिज ग्रेटेस्ट कंट्रीब्युशन ही रिसीव. जेवढे अवॉर्ड दिले तेवढे सगळे लिहिले, फक्त इयर स्किप केले. बघा सगळे अवॉर्ड्स लिहिले. आता मेन अवॉर्ड जो होता ना भारतरत्न, त्यासाठी आपण काय केलं, इयर लिहिलं. समजलं, किती व्यवस्थित आहे, जमेल, इझी वाटतं. आता काहीतरी प्रॅक्टिस पाहिजे ना. हे घ्या, प्रॅक्टिससाठी पॅरेग्राफ. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यावरती पॅरेग्राफ आहे. सेम पॅटर्न आहे, सेम. सुरुवातीला इन्फॉर्मेशन आहे, नंतर त्यांच्या करिअरची इन्फॉर्मेशन आहे, नंतर त्यांना कुठले कुठले अवॉर्ड्स मिळाले होते ते सगळं मांडलं आहे. हे व्यवस्थित प्रॅक्टिस करून ठेवा, म्हणजे एक्झाममध्ये टेन्शन नाही राहणार. क्लिअर, नक्की. आता ज्या प्रश्नाची तुम्ही वाट बघताय तो प्रश्न, पॅरेग्राफ कुठल्या टॉपिकवरती येतो बघा. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. आत्तापर्यंत जेवढे बोर्ड्स झालेत, सिलेबस चेंज झाल्यानंतर त्या सगळ्या बोर्ड्समध्ये या 3 टॉपिकवरच अनसीन पॅरेग्राफ पडला आहे. कसा येतो, एखाद्या स्पोर्ट्सवरती असेल कुठलाही, किंवा एखाद्या आर्टवरती असेल, किंवा एखाद्या इम्पॉर्टंट टॉपिकवरती असेल. पण प्रत्येक वेळेला तुम्हाला 3 पॅरेग्राफ तर बघायला मिळतील, जसे वरती बघितले त्याच पद्धतीने. त्याच्यानंतर एखाद्या प्लेसबद्दल इन्फॉर्मेशन असेल इंडियातल्याचा, आणि एखाद्या पर्सनबद्दल. आता मगाशी वरती 2 पर्सन होते, त्याच्या आधी काय होतं तर आर्टबद्दल होतं. त्यामुळं तुम्हाला एक्झाममध्ये अशाच टॉपिकवरती नॉन टेक्स्च्युअल पॅसेज पडेल. समजलं, नक्की. ह्याच्या बाहेरचं तर नाही पडणार. आता समरी रायटिंग करताना पॅसेज कसा रीड करायचा हे तर सांगितलं, पॅसेज कसा येतो, पॅसेजचे 3 तुकडे कसे असतात हे पण दाखवलं, बरोबर. त्यामुळं नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचा जो सेक्शन आहे आणि त्याचे जे 15 मार्क आहेत ते नाही गेले पाहिजेत, बरोबर. नक्की, प्रॉमिस नाही जाणार. प्रत्येकाला समरी रायटिंग कसं करायचं समजलं आहे.
शुअर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि ग्रामरचे व्हिडिओज नसतील बघितले तर व्हिडिओ बघून घ्या. पोएमवरचा व्हिडिओ पण बघून घ्या. रायटिंग स्किलचे जेवढे काही व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत सगळे बघून घ्या. 70+ टार्गेट ठेवलं आहे, अचीव करायचं आहे, मेहनत करायची, जिद्द ठेवायची. नक्की प्रत्येकजण अचीव करू शकतो. अजिबात घाबरू नका. मराठी सोपा गेला का नाही मग इंग्लिश पण सोपं जाईल. फक्त अभ्यास करून तयार राहा. ठीक आहे, चलो व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.